आता आपण पंढरपूरहून जेजुरीला निघालतो टाईटपैकी गाडीत बसून आता चाललो आपण जेजुरीले. तर एवढ्या पायऱ्या आहे का तुम्हाला काय सांगू, दाखवतो फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता आपण मंदिरात एंट्री केल्यावर आपण चालला आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. गणपती बाप्पा मोरया. आता महाराष्ट्र दर्शन म्हटलं आपण अलग अलग ठिकाणी गेलो आणि अलग अलग ठिकाणी टिक्का लावला. ह्या टिक्का पाकम जबरदस्त आहे. हळदा सारे बुरी अंगाले. जेजुरी म्हटलं हळदीच्या नावानं प्रसिद्ध आहे. जिथं म्हटलं जिथं मंदिरात हळदा रे बा. आता पायऱ्या पायसान तर एवढ्या जबरदस्त होत्या, लहान लहान होत्या. एक नंबर आपण टाईट बैग अंदर गेलो. इथून गाव पाक खतरनाक दिसते. हे जेजुरी गाव वाटते. जर तुम्ही हे जेजुरीचं मंदिर पाहिसाल तर कमेंट मध्ये यस अशी नक्की टाईप करा. तुम्हाला काय वाटते, आपल्याला टिक्का शोभला का नाही शोभला? आपले बापरे, एक नंबर शोभला रे आपल्याला टिक्का. कधी येते मंदिर कधी नाही असं वाटे रे आपल्याला. मला वाटतं इथं 1 किलोमीटर पायऱ्या रे बा. इथं मंदिर पण एवढं तृप्त मन झाला का जिथं पाहिजे तिथं हळदच आहे ना. मंदिराच्या वरती हळद पोचल्या काय मी बा. एवढी गर्दी होती इथं का माहिती कुरबारी. अंदर गेले तुम्ही तर मी अंदर दाखवलाच नाही, मोबाईल येऊ देत नाही म्हणून. नाही तर अंदर एवढी हळद आहे का खतरनाकच. इथं 4-5 फोटो काढून घेतले का आठवण म्हणाले हो ना बा आपण जेजुरीला गेलतो म्हणून कधी ना कधी. आता कलाकारांचा परसाद खाऊन घेतला टाईट बॅग. आपण आता निघतो दुसऱ्या ठिकाणी. जेजुरीला केला आपण टाटा. आपण चालला तर देवाची आळंद दिली. हे कोण पाहिलंय कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आपल्याला इथं रात्र मुक्काम करणार आहे. त्याच्यासाठी आपण शेगावच्या निवासस्थान इथं त्याच्यासाठी आपण इथं रूम पाहायला आलतो. इथं रूम घेतली नाही, आपल्याला प्रायव्हेट रूम करायला लागते. रूम केली आता बॅगा न्यावं लागते. बॅगा एवढ्या भारी होत्या खतरनाक. रूम दाखवतोच तुम्हाला कशी आहे इच्छी. रूम मध्ये बॅगा नेऊन ठेवल्या. आपण झाला तर फ्रेश. आपण चालला तर जेवायला हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये आता जेवायला बसतो पण एवढं पॉश हॉटेल होतं खतरनाक. पण जेवण एवढं काही टेस्टी नव्हतं इथचं. आता मी जेवतो, तुम्ही फक्त व्हिडिओ पुरं पाहा. जर तुम्हाला पुढं पाहत असाल काय काय घडलं तर फॉलो नक्की करा. तर धन्यवाद. जर मन असेल तर 1000 फॉलोअर कंप्लीट करून टाका आपले तुमच्या आशीर्वादानं.